नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामार्फत जे स्वयंसहाय्यता समूहांना रजिस्टर दिले जातात तर त्याच्यापैकी सभासद बचत नोंद वही हे रजिस्टर हे आहे। गटातील सर्व सदस्यांची सर्व व्यवहाराची माहिती या रजिस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक सदस्यासाठी इथं वेगवेगळं पेज आपल्याला घालावं लागेल। 10 सदस्य असतील तर 10 सदस्यांचे 10 पेजेस आपल्याला इथं घालावे लागतील। या रजिस्टरच्या पेजवरती रकाने जास्त असल्यामुळे बऱ्याचशा ताईंना हे रजिस्टर लिहिताना खूप अडचणीचे वाटते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रजिस्टर अतिशय सोप्या पद्धतीने कसे लिहिणार तर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। गटाच्या सर्व सदस्यांची सभासद बचत नोंद वही अत्यंत सोप्या पद्धतीने लिहिण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। सभासद बचत नोंद वही हे रजिस्टर हे आहे। याच्यामध्ये आपण जेव्हापासून हे रजिस्टर लिहायला सुरू करणार तेव्हापासूनची दिनांक टाकायचे आणि जेव्हा हे रजिस्टर संपेल किंवा ज्या तारखेपर्यंत आपण हे रजिस्टर लिहिणार तर त्याची दिनांक इथे लिहायची आहे। त्यानंतर या रजिस्टरमध्ये आपल्याला स्वयंसहाय्यता समूहाची संपूर्ण माहिती लिहायची आहे। याच्यामध्ये स्वयंसहाय्यता समूहाचे नाव, स्थापनेचा दिनांक, वाडी पाडा, जो काही पत्ता असेल तो पूर्ण, गाव, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गण, जिल्हा परिषद गट, तालुका, जिल्हा आणि ज्या बँकेमध्ये खातं आहे गटाचं त्या बँकेचं नाव, बचत खात्याचा क्रमांक, कर्ज खात्याचा क्रमांक आणि खातं उघडल्याचा दिनांक, त्याचबरोबर कर्ज खातं उघडल्याचा दिनांक आणि हा गट ज्या ग्रामसंघाला जोडलेला आहे तर त्या ग्रामसंघाचं नाव। आपल्याला जर प्रभाग संघ पण असेल तर प्रभाग संघाचं नाव देखील इथं आपण लिहू शकतो। तर पहिल्या पेजवरती आपल्याला गटाची ही संपूर्ण माहिती लिहून घ्यायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही सभासद बचत नोंद वही आहे तर पूर्ण वर्षभराची सर्व 10च्या 10 सदस्यांची कशा प्रकारे लिहिणार, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जांची नोंद, बचतीची नोंद, व्याजांची नोंद कशी येणार तर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। पहिल्या पेजवरील सर्व माहिती लिहिल्यानंतर इथं आपल्याला रजिस्टर जे आहे तर ते बांधवून घ्यायचं आहे। रजिस्टर कशा पद्धतीने बांधवून घेणार या संदर्भामध्ये या अगोदरच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर या रजिस्टरवरती आपल्याला पेज नंबर टाकून घ्यायचे आहेत। या रजिस्टरमध्ये हे जे 1 आहे हे पूर्ण पेज आहे, म्हणजे अनुक्रमांक 1 रकाना क्रमांक 1 पासून ते रकाना क्रमांक 33 पर्यंत हे संपूर्ण पेज आहे। या प्रत्येक पेजवरती आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये 1, 2, 3 असे नंबर टाकून घ्यायचे आहेत। रजिस्टर बांधून घेण्यापूर्वी आपल्याला हे नंबर टाकून घ्यावे लागतील। हे पूर्ण पेज एका सदस्यासाठी असल्यामुळे इथं आता मी संपूर्ण पेजला नंबर देत आहे। तर अशा पद्धतीने आपण हे रजिस्टर जे आहे तर ते बांधून रजिस्टर जे आहे तर त्याच्यामध्ये नंबरिंग करून घेणार आहोत। इथं आपल्याकडे 10 सदस्य आहेत, त्यामुळं 10 सदस्यांचे 10 पेजला आपण इथं नंबर टाकून घेत आहोत। आपण पूर्ण रजिस्टर जे आहे तर त्या पूर्ण रजिस्टरला नंबर टाकून घ्यायचे आहेत। रजिस्टरमध्ये एकूण किती पेज आहेत तर त्यातील काही पेज फाडलं जाऊ नये किंवा गहाळ होऊ नये यासाठी आपल्याला हे रजिस्टर पेज नंबर टाकून बांधवून घ्यावं लागेल। आणि बांधवून घेताना त्याच्यामध्ये एकूण 1 ते किती क्रमांकापर्यंत पान नंबर आहेत तर ते लिहावं लागेल। इथं आता 10 सदस्यांच्यासाठी आपण 10 पेजला नंबर तात्पुरते टाकून घेतलेले आहेत। या रजिस्टरमध्ये प्रत्येक सभासदासाठी आपण वेगवेगळे पेज घालणार आहोत। त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे जे काही सगळे रकाने आहेत, जी माहिती भरायची आहे तर ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला त्या सदस्याचा जो काही गटामधला व्यवहार झालेला आहे, मग तो कर्जासंदर्भातील असेल किंवा बचती संदर्भातील असेल तर तो संपूर्ण व्यवहार एकाच पेजवरती प्रत्येक बैठकीचा पाहायला मिळतो। याच्यामध्ये स्वयंसहाय्यता समूहाचे नाव, सदस्याचे नाव, वारसदाराचे नाव ही माहिती भरावी लागेल। त्याचबरोबर दुसऱ्या पेजवरती सदस्याचा क्रमांक, वारसाशी नाते आणि हिशोबनिसाचे नाव लिहावे लागेल। त्यानंतर इथं जशी आपली बैठक असेल त्याप्रमाणे अनुक्रमांक टाकायला लागतील, दिनांक टाकावा लागेल बैठकीचा, मागील महिन्यापर्यंत बैठकींचा जो काही तपशील झालेला आहे, किती बैठका झालेल्या आहेत, चालू महिन्याच्या किती आहेत आणि एकूण किती झालेले आहेत तर ते लिहावं लागेल।
त्यानंतर बचतीमध्ये बचतीची माहिती लिहायची आहे. त्याचबरोबर कर्जामध्ये बँक, संघ आणि गट या तीनही कर्जांच्या नोंदी आपल्याला इथं कराव्या लागतील. त्यामध्ये मंजूर कर्ज, त्यानंतर कर्जाचे जे काही कारण आहे तर ते कारण, आणि त्यानंतर कर्जाच्या परतफेडीचा तपशील, त्याचबरोबर दंड आणि काही थकीत रक्कम असेल तर मुद्दल व्याज इथं विचारलेलं आहे, ती माहिती इथं लिहावी लागेल. आणि त्याचबरोबर शिल्लक जे काही कर्ज आहे तर ते 30, 31, 32 या 3 रकान्यांमध्ये त्याच्या नोंदी येतील. आणि सर्वात शेवटी जो हिशोबनीस असेल त्याची स्वाक्षरी येईल. इथं पहिल्यांदा आपण आपल्या सर्व सदस्यांची पहिल्यांदा ही वरची माहिती भरून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण इथं जी पहिल्या सदस्याची वरची माहिती आहे तर ती भरून घेऊया. पहिल्यांदा अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष असतील तर, आणि सचिव असं आपण सिक्वेन्स लावला तर प्रत्येक सदस्याला आपल्याला नंबर देता येईल, सदस्याचा क्रमांक. याच्यामध्ये स्वयंसहायता समूहाचे नाव, प्रेरणा महिला स्वयंसहाय्यता समूह. त्यानंतर आपले पहिले सदस्य जे आहेत अध्यक्ष, त्यांचं नाव आहे सरिता विलास पाटील. सरिता विलास पाटील. त्यांचे जे वारसदार आहेत तर त्यांचं नाव आहे विलास पाटील. या बाजूला ही 3 माहिती आपण भरल्यानंतर आपण इकडच्या बाजूमध्ये सदस्याचा क्रमांक आहे 1, वारसदाराशी नाते आहेत पती, त्याच्यानंतर हिशोबनिसाचं नाव आहे कविता काळोखे. कविता काळोखे पूर्ण नाव लिहिलं तरी चालेल. ही अशी सर्व 10च्या 10 सदस्यांची माहिती आपण भरून घेणार आहोत. समूहामध्ये एकूण 10 सदस्य आहेत तर त्याच्यापैकी सर्व सदस्यांची माहिती आपण लिहित घेतलेली आहे. हा 9 नंबरचा सदस्य आहे तर त्यांची देखील माहिती आपण इथं भरलेली आहे. त्यानंतर शेवटचा जो सदस्य आहे समूहातील 10 नंबरचा, तर त्यांची माहिती देखील आपण आता इथं भरणार आहोत. 10वा जो सदस्य आहे तर त्याचं नाव आणि जी माहिती आहे तर ती आपण इथं भरत आहोत. 10व्या सदस्याचं नाव आहे शांताबाई बंडोपंत सुतार. त्यांच्या वारसदाराचं नाव आहे बंडोपंत सुतार. आणि सदस्याचा जो क्रमांक आहे तर तो क्रमांक आहे 10. वारसदाराशी नाते आहे पती. आणि जे आपले हिशोबनीस आहेत तर त्यांचं नाव इथं आपण लिहितोय कविता विशाल काळोखे. तर अशा पद्धतीने आपण 10च्या 10 सदस्यांची जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती भरून घेतलेली आहे. अशाप्रमाणे 10 सदस्यांची माहिती भरून झाल्यानंतर आपण जो आपला पहिला सदस्य आहे तर त्याची पूर्ण वर्षभराचा जो काही बचतीचा वगैरे तपशील आहे, कर्जाचा तपशील आहे तर तो लिहिणार आहोत. गटातील सदस्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे आणि त्याची जी परतफेड केलेली आहे अंतर्गत कर्ज, तर त्याची मुद्दल आणि व्याज, तर याचा एक कच्चा तपशील आपण अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे. याप्रमाणे आपल्याला सभासद बचत वहीमध्ये रक्कम लिहिण्यासाठी सोयीस्कर पडेल. गटाची पहिली बैठक ही स्थापनेच्या महिन्यामध्ये होते, म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये हा गट स्थापन झालेला आहे. तर पहिली जी बैठक आहे तर ती 5 एप्रिल 2022 रोजी झालेली आहे. मागील बैठक नाही, त्यामुळे इथं आपण डॅश केलेला आहे. चालू बैठकीची एकूण संख्या 1, एकूण बैठक संख्या 1. मागील बचत काही नाही, चालू बचत 100 रुपये. इतर बचत काही काढलेली नाही. इतर बचत नाही, परंतु इतर काही जमा रक्कम गटाने काढली होती सुरुवातीला, तर इथं त्यांची 30 रुपये काढलेली आहे म्हणून इथं लिहिलेलं आहे. इतर जी काही खर्चासाठी लागणार जी रक्कम होती तर ती 30 रुपये गटाने जमा केलेली आहे. आणि इथं एकूण बचत आहे 100 रुपये. इथं आपण हे जे जादाचे जमा केले होते 30 रुपये तर ते बचतीमध्ये घेतलेले नाही आहेत. त्याच्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये इथं या सदस्यानं कोणतंही कर्ज घेतलेलं नाही, त्यामुळं या सर्व रकान्यांमध्ये आता इथं आपण डॅश करून घेत आहोत. आणि सर्वात शेवटी हिशोबनिसाची सही घेतलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरा महिना जो आहे तर त्याच्यामध्ये 5/5/2022 ला ही बैठक झालेली आहे. मागील महिन्याची जी काही बैठक संख्या आहे तर ती 1 आहे, चालू महिन्याची 1 आहे आणि एकूण मध्ये या 2 झाल्या. मागील बचत 100 रुपये आहे, चालू बचत 100 रुपये आहे. इतर जमा काही केलेलं नाहीये, एकूण बचत 200 रुपये. या महिन्यामध्ये
या सदस्याने गटाकडून 1,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे बँकेच्या कॉलममध्ये डॅश, संघाच्या कॉलममध्ये डॅश आणि गटाचं कर्ज घेतलंय पहिलंच, त्यामुळे इथं 1 लिहिलेलं आहे. कर्जाचं वाटप हे ज्या दिवशी बैठक झाली तर त्याच दिवशी कर्जाचं वाटप केलेलं आहे, त्यामुळे ही बैठकीचीच तारीख इथं टाकलेली आहे. पुन्हा मंजूर कर्ज रक्कममध्ये बँक संघमध्ये डॅश केलेलं आहे आणि इथं 1,000 रुपये गटाचं कर्ज या सदस्यानं घेतलेलं आहे. आता कर्जाचं जे काही कारण आहे तर ते किराणा आणण्यासाठी आहे, त्यामुळं इथं आपण लिहितो किराणा म्हणून. त्याच्यानंतर जो दिनांक आहे तर त्याच्या पुढं कर्जाचं तपशील आहे, कर्जाच्या परतफेडीचा तपशील आहे. तर अजून इथं काही परतफेड नाही, त्यामुळं आपण इथं डॅश केलेलं आहे. दंड काही नाही, थकीत रक्कम नाही आणि शिल्लक कर्ज रक्कम मध्ये 1,000 रुपये कर्ज घेतल्यामुळे 1,000 रुपये आपण इथं लिहित आहोत. इथं जे हिशोबनीस आहे तर तिची सही घेतलेली आहे आपण. उदाहरणादाखल मी आता इथं आपल्याला हे पूर्ण करून दाखवत आहे. गटाच्या स्थापनेपासून ते 1 वर्षाचा गोषवारा कसा काढायचा या संदर्भातील व्हिडिओ चॅनलवर यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये गटाचा जो व्यवहार झालेला आहे तर त्याप्रमाणेच आपण ही सभासद बचत नोंद वही लिहित आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 10च्या 10 सदस्यांची सभासद बचत नोंद वही 1 वर्षाचे झालेले संपूर्ण व्यवहार कशा पद्धतीने लिहिणार तर हे पाहणार आहोत. गटाचे जे अध्यक्ष आहेत सरिता विलास पाटील, तर त्यांचा जो काही वर्षभराचा व्यवहार आहे तर तो इथं लिहिलेला आहे. हे लिहिण्यामध्ये आपला खूप वेळ गेला असता, त्याच्यामुळं इथं मी आता हे लिहून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त हे समजावून घेऊ की कुठल्या रकमा कुठं लिहायच्या आहेत. तर इथं आपण अनुक्रमणिका टाकलेली आहे. 1 वर्ष झाल्यामुळं 12 बैठका इथं झालेल्या आहेत. 1, 2, 3, 4 असं 12 बैठकांचे 12 क्रमांक टाकलेले आहेत. बैठकीची तारीख आहे 5 प्रत्येक महिन्याची, त्यामुळे इथं प्रत्येक महिन्याच्या तारखा देखील आपण टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मागील महिन्यातली जी काही बैठक आहे तर सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणतीही बैठक नाही म्हणून डॅश केलेली आहे आणि या चालू महिन्याची बैठक आहे 1, एकूण बैठक संख्या होईल 1. मागील महिन्यातील बचत काही नाही, चालू बचत आहे 100 रुपये आणि इतर बचत काही नाही, परंतु गटाच्या शिक्का वगैरे इतर खर्चासाठी सभासदांनी 30 रुपये प्रमाणे रक्कम काढली होती, त्यामुळे ते 30 रुपये इतर जमामध्ये आपण लिहिलेले आहेत आणि एकूण बचत जर झाली तर इथं ती 100 रुपये आपण घेतलेली आहे. ही 100 रुपये इथं अशीच एकूण बचत घेतलेली आहे. पहिल्या महिन्यामध्ये कुठलंही कर्ज नाही, त्यामुळे सर्व कॉलममध्ये डॅश केलेला आहे. पुढं जो सचिव आहे, हिशोबनीस आहे, त्याची सही घेतलेली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये अनुक्रमणिका तारीख टाकलेली आहे. मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या आहे 1, कारण मागच्या महिन्यापर्यंत आपली एकच बैठक झाली होती. चालू महिन्याची आहे 1 आणि एकूण संख्या झाली 1 + 1 2. त्याचप्रमाणे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक महिन्यामध्ये चालू महिन्याची बैठक संख्या 1 1 1 आहे आणि मागील महिन्यापर्यंतची एकूण बैठक संख्या आहे तर ती वाढत गेलेली आहे 1 2 3 4 5 6 अशी. आणि इथं एकूण जर बैठक संख्या बघितली आपण तर ही एकूण बैठक संख्या जी आहे, चालू महिन्यातील 1 बैठक म्हणून एकूण बैठक संख्या 1. पुढच्या महिन्यामध्ये मागील बैठक संख्या 1, चालूची 1 आणि एकूण 2. तर अशा पद्धतीनं 2 + 1 3, 3 + 1 4 अशा बैठका आपल्या या संख्या वाढत गेलेल्या आहेत. त्यानंतर मागील बचत काही नाही पहिल्या महिन्यामध्ये. चालूची बचत 100 रुपये आहे आणि जादाची इतर जमा थोडी रक्कम गटातल्या सदस्यांनी काढली होती तर ती 30 रुपये आहे आणि एकूण बचत जी आहे तर ती 100 रुपये आहे. इतर जमाची जी रक्कम आहे खर्चासाठी काढलेली तर ती आपण बचतीमध्ये घेतलेली नाही. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये मागील महिन्यातील बचत 100 रुपये, चालूची 100 रुपये असं मिळून 200 रुपये झाली. अशाच पद्धतीनं प्रत्येक महिन्यामध्ये जशी सदस्याची बचत आलेली असेल तर तशी बचत आपण पुढे लिहित गेलेलो आहे. इतर जमा काही केलेली नाही किंवा इतर बचत काही केलेली नाही आणि एकूण बचत ही दर महिन्याला वाढत गेलेली आहे. आणि सुरुवातीला प्रत्येक महिन्याला मासिक 100 रुपये बचत ही वर्षाखेर 1200 रुपये प्रत्येक सदस्याची बचत झालेली आहे. त्यानंतर इथं कर्जाची संख्या विचारलेली आहे. पहिल्या महिन्यामध्ये कुठलाही व्यवहार नाही, फक्त बचत जमा आहे, त्यामुळे इतर सर्व कॉलममध्ये डॅश झालेली आहे. शेवटी हिशोबनीसाची सही घेतलेली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये या सदस्याने गटाचे कर्ज घेतलेले आहे, त्यामुळे इथं बँकेच्या कॉलममध्ये डॅश, संघाच्या कॉलममध्ये डॅश आणि पहिलंच कर्ज आहे त्यामुळे गटाच्या कॉलममध्ये आपण 1 लिहिलेलं आहे. कर्ज वाटप हे बैठकीच्या दिवशीच केल्यामुळे इथं दिनांक तेच 5/5/2022 घेतलेली आहे. आणि
कर्ज रक्कम जी आहे तर ती बँकेची नाही, संघाची नाही, गटाची असल्यामुळे गटाच्या कॉलममध्ये आपण 1,000 रुपये लिहिलेले आहेत. त्यानंतर कर्जाचे कारण लिहिलेले आहे किराणा आणण्यासाठी, त्याला आपण पोषण असंही देखील म्हणतो. आणि सर्वात शेवटी इथं शिल्लक कर्ज रक्कम 1,000 रुपये आपण लिहिलेली आहे. पुढं हिशोबनीसाची सही घेतलेली आहे. या महिन्यामध्ये जे कर्ज घेतलेलं आहे तर त्याच्या पुढच्या महिन्यापासून त्या कर्जाचे जे काही हप्ते आहेत त्याची जी परतफेड आहे तर ती मुद्दल आणि व्याज इथं या सदस्यानं केलेली आहे. त्यामुळं पुढच्या महिन्यापासून 200 रुपये मुद्दल, 10 रुपये व्याज, 200 रुपये मुद्दल, 8 रुपये व्याज, 200 रुपये मुद्दल, 6 रुपये व्याज, 200 रुपये मुद्दल, 4 रुपये व्याज आणि 200 रुपये मुद्दल, 2 रुपये व्याज, अशा पद्धतीने त्यांनी 1,000 रुपयेची अंतर्गत कर्जाची परतफेड केलेली आहे. ती आपण इथं कर्जाची परतफेड तपशील, गट, मुद्दल आणि व्याजमध्ये लिहिलेली आहे. आणि बैठकी दिवशीच हे रक्कम जमा होत असल्यामुळे बैठकीचीच तारीख आपण इथं टाकलेली आहे. त्यानंतर 10व्या महिन्यामध्ये गटाला बँकेचे कर्ज 1,00,000 रुपये मिळाले. त्यापैकी 10,000 रुपये हे प्रत्येक सदस्याला रक्कम दिली गेलेली आहे. त्यामुळे इथं कर्जाची संख्यामध्ये बँकेच्या कॉलममध्ये 1 लिहिलेला आहे, तारीख टाकलेली आहे, 17 तारखेला हे कर्ज वाटप झालेलं आहे आणि रक्कम 10,000 रुपये. हे उपजीविकेसाठी बँकेने कर्ज दिलेलं होतं, त्यामुळे शिलाई मशीन घेण्यासाठी त्यांनी 10,000 रुपये घेतलेले आहेत. आणि पुढं त्याचं जे काही तपशील आहे तर शिल्लक कर्जामध्ये 10,000 रुपये शिल्लक कर्ज हे बँकेचं कर्ज आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर बँकेच्या जे काही कर्जाचा हप्ता आहे तर तो बँकेने ठरवून दिला होता. तो प्रति सदस्य 700 रुपये प्रमाणे होता. आता बऱ्याच वेळेला गटामध्ये मुद्दल आणि व्याज आपल्याला बँकेच्या कर्जाची सेपरेट लिहिता येत नाही, तर मुद्दल पहिल्यांदा लिहून सगळ्यात शेवटी मग व्याजाची जी काही रक्कम असेल तर ती डिवाइड करून लिहिता येते. तर इथं पण या सदस्यांनी तसंच केलेलं आहे. 7,000 रुपये बँकेने हप्ता ठरवून दिला होता, त्यापैकी प्रति सदस्य 700 रुपये प्रमाणे बँकेचे हप्ते इथं जमा करून घेतलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक बैठकीच्या दिवशीच ही रक्कम जमा होत असल्याने तारीख आपण बैठकीची टाकलेली आहे आणि 700 रुपये प्रमाणे हे हप्ते जे आहेत बँकेचे तर ते जमा केलेले आहेत. त्याचबरोबर 12व्या महिन्यामध्ये CIFचं कर्ज 10,000 रुपये या सदस्याला दिलेलं आहे. ते उपजीविकेसाठी घेतलेलं आहे आणि इथं शिल्लक रक्कम कर्जाची जी आहे तर ती 10,000 रुपये आहे. त्यापैकी 500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला परतफेडीचा हप्ता त्यांनी दिलेला आहे आणि त्याचं जे व्याज आहे तर ते उतरत्या व्याजदराने व्याज देखील दिलेलं आहे. त्यामुळे 500 रुपये, 100 रुपये, 500 रुपये मुद्दल, 95 रुपये व्याज, 500 रुपये मुद्दल, 90 रुपये व्याज, अशा पद्धतीने त्यांची परतफेड इथं आपण संघाच्या मुद्दल आणि व्याज या कॉलममध्ये लिहून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं शेवटच्या कॉलममध्ये जे काही शिल्लक कर्जाची रक्कम आहे तर ती लिहिलेली आहे. ही शिल्लक कर्जाची रक्कम प्रत्येक महिन्याची लिहिल्यामुळं आपल्याला एकूण त्या सदस्याची रक्कम किती शिल्लक आहे हे पाहण्यास किंवा त्या सदस्याला सांगण्यास सोपे जाते. त्यामुळे इथं बँकेच्या कर्जाची जसजशी 700 रुपये प्रमाणे परतफेड होईल तशी आपण इथं केलेली आहे. याच्यामध्ये बँकेचं कर्ज 700 रुपये प्रमाणे परतफेड केल्यामुळं 700 रुपये कमी करत ही रक्कम इथं लिहिलेली आहे. संघाचं जे कर्ज आहे त्याच्यात 500 रुपयाची परतफेड आहे, त्यामुळं याच्यात 500 रुपये कमी करत या रकमा लिहिलेल्या आहेत. आणि जे गटाचं कर्ज आहे तर ते देखील जशा पद्धतीने परतफेड केली आहे त्यातून शिल्लक कर्जाची रक्कम आपल्याला इथं लिहायची आहे. गटाचे जे दुसरे सदस्य आहेत तर त्यांचा देखील तपशील आपण इथे लिहिलेला आहे. जो अनुक्रमणिका, दिनांक, बैठक संख्या हा तपशील सर्व सदस्यांसाठी समान येईल. त्यानंतर बचत देखील सर्व सदस्यांसाठी समान येईल आणि जर एखाद्या सदस्याने बचत दिली नसेल तर हा एकूण बचतीचा जो आकडा आहे तर तो त्याच्यामध्ये बदल येईल. त्याच्यानंतर जसजसं कर्जाची संख्या गटाचा असेल, बँकेचा असेल किंवा संघाचा असेल, ज्या ज्या वेळेला घेतलं जाईल तर तिथं तो आकडा नमूद करतो. दुसरा जो सदस्य आहे आपला तर या सदस्याने मे मध्ये 1,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. त्यानंतर 10व्या महिन्यामध्ये बँकेचं कर्ज घेतलेलं आहे 10,000 रुपये आणि 12व्या महिन्यामध्ये संघाचं कर्ज घेतलेलं आहे 10,000 रुपये. काही वेळेला आपलं इथं कॉलम मध्ये लिहिताना चूक होऊ शकते, तर इथं देखील तसंच झालेलं आहे. तर इथं आपण त्याच्यावरती खाट मारून हिशोबनीसाची सही घेतलेली आहे. त्यानंतर याचं जे काही कारण आहे तर गटाचं कर्ज घेतलेलं आहे आरोग्यासाठी आणि त्याची जी परतफेड आहे तर ती 200 रुपये प्रमाणे छोटं कर्ज असल्यामुळं 200 रुपये प्रमाणे यांनी केलेली आहे. शिल्लक कर्जाची रक्कम आपण इथं लिहित घेतलेलो आहे प्रत्येक महिन्यात जशी परतफेड होईल त्याप्रमाणे. बँकेचा जो हप्ता आहे तर तो प्रत्येकी 700 रुपये प्रमाणे आहे. व्याजाची रक्कम आपण इथे लिहिलेली नाही. आणि जो संघाचा हप्ता आहे तर तो सर्व सदस्यांना 500 रुपये प्रमाणे ठेवलेला आहे. 60,000 रुपये ग्रामसंघाचं CIFचं कर्ज मिळालं होतं गटाला आणि त्यापैकी 10,000 रुपये प्रत्येकी असं 6 सदस्यांना हे कर्ज
दिलेला आहे. तर गटाकडे सदस्यानं जे जमा केलेले आहे तर 500 रुपये प्रमाणे मुद्दल आणि 100 रुपये, 95 रुपये, 90 रुपये प्रमाणे ज्या ज्या महिन्यामध्ये व्याज आलेलं आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं प्रत्येक कर्जाची, बँकेच्या कर्जाची परतफेड झाल्यानंतर किती शिल्लक राहिली रक्कम, संघाची किती शिल्लक राहिली, गटाची किती शिल्लक राहिली ती लिहिलेली आहे. आणि इकडे शेवटी हिशोबनीसाची स्वाक्षरी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा सगळा तपशील आपण भरल्यानंतर ज्या ज्या काही रिकाम्या इथं रकाने असतील त्या रकान्यांमध्ये आपण इथं डॅश करून घेतलेली आहे. गटाचा जो तिसरा सदस्य आहे तर त्या तिसऱ्या सदस्याचं देखील आपण इथं सर्व जे काही बैठक आणि बचत आहे तर त्याचा तपशील लिहिलेला आहे. याच्यामध्ये या सदस्याने गटाचे कर्ज एकदा घेतलेले आहे, बँकेचे एकदा घेतलेले आहे आणि संघाचे कर्ज एकदा घेतलेले आहे. गटाचे कर्ज घेतलेले आहे 6,000 रुपये, संघाचे घेतलेले आहे 10,000 रुपये आणि बँकेचे घेतलेले आहे 10,000 रुपये. तर हे उपजीविकेसाठी, शिक्षणासाठी कर्ज त्यांनी घेतलेलं आहे, ते कारण आपण इथं नमूद केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या बैठकीच्या दिवशीच या सर्व कर्जाचे जे काही परतफेडीचा तपशील आहे, परतफेड ही केली जाते. त्यामुळं इथं जे काही गटाची मुद्दल आहे तर त्यांनी ती 500 रुपये प्रमाणे, 1,000 रुपये प्रमाणे परतफेड केलेली आहे. जशी रक्कम कमी होईल तसं शिल्लक कर्ज रक्कम देखील कमी कमी होत जाईल आणि शिल्लक कर्ज रकमेवरती व्याजाची आकारणी केली जाईल. त्याचबरोबर संघाची रक्कम पण इथं आपण 500 रुपयाची परतफेड लिहिलेली आहे आणि बँकेचा हप्ता जो आहे तर तो 700 रुपये प्रमाणे परतफेड केलेली आहे. याप्रमाणेच चौथ्या सदस्याची देखील माहिती आपण भरलेली आहे. चौथ्या सदस्याची इकडची सगळी जी काही बचतीची माहिती आहे तर ती समान आहे. याच्यामध्ये हा जो सदस्य आहे तर त्यांनी तिसऱ्या महिन्यामध्ये बचत दिली नव्हती, त्यामुळं आपण चालू बचतमध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये डॅश केलेला आहे. आणि एकूण बचत ही त्यांची जेवढी पूर्वी होती दुसऱ्या महिन्यामध्ये 200 रुपये तर तेवढीच राहिलेली आहे. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी 200 रुपये रक्कम बचतीची जमा केलेली आहे, त्यामुळे ही एकूण 400 रुपये झालेली आहे. या महिन्यामध्ये त्यांनी दंड देखील 10 रुपये जमा केलेला आहे. दंडाची रक्कम देखील आपण इथं लिहिलेली आहे. या महिन्यातच गटाचं 5,000 रुपये कर्ज त्यांनी घेतलेलं आहे, बँकेचं 10,000 रुपये आणि संघाचं जे आहे तर ते 10,000 रुपये कर्ज या सदस्यांनी घेतलेलं आहे. याचे जे काही कर्जाच्या संख्येचा आकडा आहे तर तो आपण इथे लिहिलेला आहे. गटाचं कर्ज एकदा घेतलेलं आहे, बँकेचं एकदा घेतलेलं आहे आणि संघाचं कर्ज एकदा घेतलेलं आहे. याची कारणं देखील आपण जशी आहेत तशी लिहू शकतो. उपजीविका लिहू शकतो किंवा या सदस्याने शेळी खरेदीसाठी घेतले होते त्यामुळे शेळी खरेदी देखील लिहू शकतो. इथं रकाने छोटे असल्यामुळे आपण छोट्याशा शॉर्ट फॉर्म मध्ये इथं काय कारण आहे तर ते लिहायचं आहे. त्यानंतर बैठकीच्या दिवशीच ही सर्व परतफेडीची रक्कम आपण जमा करत आहे. या सदस्यांनी आपल्याला 3-4 हप्ते व्यवस्थित दिल्यानंतर 5व्या हप्त्याला त्यांनी मुद्दल दिली नाही, तर 4थ्या हप्त्यामध्येच त्यांनी 2 महिन्यांची जी काही मुद्दल आहे तर ती एकदम दिलेली आहे. तर बऱ्याच वेळेला काही सदस्य त्यांच्याकडे हातात रक्कम आली तर अशी जादाची परतफेड देखील करतात. मग त्याचं जे काही व्याज वगैरे असेल तर त्याचा हिशोब करून आपल्याला ते लिहावं लागेल. इथं आपण बँकेची, संघाची परतफेड लिहिलेली आहे, गटाची लिहिलेली आहे आणि इथं शिल्लक कर्ज रक्कम जे आहे तर ते देखील लिहिलेलं आहे. यानंतर 5वा जो सदस्य आहे तर त्या 5व्या सदस्याचं देखील आपण इथं सर्व माहिती लिहून घेतलेली आहे. 5वा जो सदस्य आहे तर त्यांची अनुक्रमणिका, दिनांक, त्यानंतर बैठक संख्या आणि बचत जी आहे तर ती लिहिलेली आहे आपण. यामध्ये हा जो सदस्य आहे त्यांनी 7वा जो गटाचा महिना आहे माहे 5/10/2022 तर त्या महिन्यामध्ये बचतीची रक्कम दिली नव्हती, त्यामुळे इथं रक्कम त्यांची मागील महिन्यात जी शिल्लक होती तेवढीच आहे आणि चालू बचतमध्ये डॅश केलेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी 200 रुपये दिल्यामुळं त्यांची बचत 800 रुपये झाली आहे आणि इतर सदस्यांच्या बरोबर वर्षाखेरीला 1200 रुपये त्यांची बचत शिल्लक झालेली आहे. यांनी देखील गटाचं कर्ज घेतलेलं आहे 10,000 रुपये, बँकेचं कर्ज घेतले 10,000 रुपये आणि संघाचं कर्ज घेतलेलं आहे 10,000 रुपये. तर हे कुक्कुटपालनासाठी, उपजीविकेसाठी, शिक्षणासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. इथं तारखा आपण बैठकीच्याच लिहिणार आहोत. आणि बँकेचा जो हप्ता आहे तर तो सर्व सदस्यांना समान आहे, त्यामुळे 700 रुपये प्रमाणे कर्जाच्या परतफेडीचा तपशीलमध्ये बँकेची मुद्दल आपण लिहिलेली आहे. आपल्याला जर मुद्दल आणि व्याज वेगळं लिहायचं असेल तर आपल्याला बँकेच्या स्टेटमेंटवरून ही रक्कम मिळू शकते. त्यानंतर संघाचं जे आहे रक्कम तर ती इथं 500 रुपये प्रमाणे परतफेड केली आहे, व्याजाची पण उतरत्या दराने केलेली आहे. आणि जे गटाच्या परतफेडीचा तपशील आहे
तर त्यांनी 1,000 रुपयाचे 3 हप्ते दिलेले आहेत आणि त्यानंतर 3,000 रुपये एकदम भरलेले आहेत. जर एखादा सदस्य एकदम परतफेड करत असेल तर आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी इथं जी काही ती मुद्दल दिलेली नाही आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये त्यांनी जी मुद्दलची रक्कम परतफेड केली तर ती आपण इथं लिहून घेतलेली आहे आणि जे शिल्लक कर्ज रक्कम राहिलेली आहे त्यानुसारच त्याच्यावरती आपण व्याजाची आकारणी करतोय. यांनी जे काही आपली बचत होती तर ती महिन्यात दिलेली नसल्यामुळे 20 रुपये यांचा दंड सुद्धा घेण्यात आलेला आहे. शिवाय इथं हिशोबनिसाच्या सह्या देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर गटाचा 6वा जो सदस्य आहे तर त्याचा बचतीचा आणि बैठकीचा तपशील आपण इथं लिहिलेला आहे. हा तपशील फारसा काही बदलत नाही. फक्त या सदस्यानं जो गटाच्या स्थापनेचा 7वा महिना आहे तर माहे ऑक्टोबरमध्ये बचत दिली नव्हती. त्यानंतर माहे नोव्हेंबरमध्ये पण त्यांनी बचत फक्त त्याच महिन्याची दिली आणि थकीतची बचत ही माहे डिसेंबरमध्ये दिली. त्यामुळं हे जे काही आकडे आहेत तर ते थोडेसे बदललेले आहेत. या सदस्याने जे कर्ज घेतलेलं आहे तर त्याचा तपशील इथं आपण लिहिलेला आहे. इथं त्यांनी गटाचं 2 वेळा कर्ज घेतलेलं आहे आणि बँकेचं 1 वेळा घेतलेलं आहे. त्यामुळे गटाच्या कॉलममध्ये 1-1-2 वेळा आपण लिहिलंय आणि बँकेच्या कॉलममध्ये एकदा लिहिलंय. तर याचं परतफेडाची जी तपशील आहे तर तो इथं अशा पद्धतीने आहे. बऱ्याच वेळेला गटाचे काही सदस्य वेळेत परतफेड करत नाहीत तर ती थकीतची रक्कम आपण कशी लिहिणार यासाठी या उदाहरणामध्ये आपण बघतो तस त्या पद्धतीने हिशोब घेतलेला आहे. इथं जे 3,000 रुपये त्यांनी कर्ज घेतलं होतं तर ते कर्ज पहिल्या 3 महिन्यामध्येच फेडलेलं आहे आणि त्यानंतर जे 10,000 रुपये कर्ज घेतलं तर ते त्यांनी तिथून पुढं भरलेलं नाही. तर 3 महिन्यानंतर इथं आपण त्या कर्जाची थकीतची मुद्दल आणि व्याज हे असं लिहिलेलं आहे. म्हणजे मार्च महिन्याअखेर म्हणजे वर्षाअखेर 6,100 रुपये ही त्यांची मुद्दल थकीत आहे आणि एकूण 655 रुपये व्याज थकीत आहे. त्याचबरोबर त्यांचं बँकेचं जे कर्ज आहे त्याची रक्कम शिल्लकची इथं लिहिलेली आहे आणि जे काही गटाची कर्ज परतफेडीची रक्कम आहे शिल्लकची तर ती देखील आपण इथं लिहिलेली आहे. यानंतर गटाचा जो 7वा सदस्य आहे तर त्यांची देखील माहिती आपण इथं भरून घेतलेली आहे. यांची सर्व बचत ही व्यवस्थित वेळेवरती आहे. त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये 100 रुपये बचत आहे आणि एकूण 1,200 रुपये बचत आहे. यांनी गटाचं कर्ज 1 वेळेला घेतलंय, बँकेचं कर्ज 1 वेळेला घेतलंय आणि संघाचं कर्ज 1 वेळेला घेतलंय. ज्या तारखेला हे कर्ज घेतलं त्या तारखेचा जो काही दिनांक आहे तर तो इथं आपण लिहिलेला आहे. कर्जाची रक्कम गटाची 4,000 आहे, बँकेची 10,000 आहे आणि संघाची 10,000 रुपये आहे. त्या कर्जाचं कारण देखील आपण लिहिलेलं आहे. बँकेचं कर्ज कशाला घेतलंय, गटाचं कर्ज कशाला घेतलंय आणि संघाचं कर्ज हे कशासाठी घेतलेलं आहे. परतफेडीचा दिनांक इथं लिहिलेला आहे. बँकेची जी परतफेड आहे ती 700 रुपये प्रमाणे केलेली आहे आणि संघाची परतफेड ही 500 रुपये प्रमाणे केलेली आहे. आणि जे गटाच्या कर्जाची परतफेड आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतंय की काही वेळेला सदस्य हप्ते आपल्याला देत नाहीत किंवा परतफेड करत नाहीत. तर या सदस्याच्या बाबतीत आपण त्या पद्धतीने उदाहरण घेतलेले आहे. 4,000 पैकी 1,000 रुपये आणि 40 रुपये त्यांनी पहिल्या महिन्यात व्याजाची परतफेड केलेली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी हप्ता जी मुद्दल आहे तर ती कमी दिली आहे, 500 रुपये दिली आहे, व्याज 30 रुपये दिले. तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी दिलेलीच नाहीये रक्कम. चौथ्या महिन्यामध्ये 500 रुपये आणि 2 महिन्याचं व्याज 60 रुपये दिले. पुन्हा 5व्या महिन्यामध्ये मुद्दल दिलेली नाही, फक्त व्याज दिलेलं आहे आणि 6व्या महिन्यामध्ये 500 रुपये मुद्दल आणि 20 रुपये व्याज दिलेलं आहे. सदस्यानं ज्या पद्धतीनं परतफेड केलेली असेल तर त्याच पद्धतीनं आपल्याला या रजिस्टरमध्ये त्याची नोंद करायची आहे. आणि इकडं शिल्लकला आपण जे कर्जाची रक्कम शिल्लक आहे तर ती जसजशी परतफेड केली आहे त्यातून वजा करत इथं शिल्लक कर्जाची रक्कम लिहिलेली आहे. याचप्रमाणे 8 नंबरचा जो सदस्य आहे तर त्याचा देखील तपशील आपण लिहिलेला आहे. 8 नंबरच्या सदस्याचा इकडं आपण बचतीचा तपशील लिहिलेला आहे आणि त्यानंतर या सदस्याने 1 वेळेला बँकेचे आणि 1 वेळेला संघाचे कर्ज घेतलेले आहे. संघाचे VRFचे कर्ज त्यांना दिलेले आहे आपण आणि गटाचे कर्ज आहे ते 1 वेळेला घेतलेलं आहे. या सदस्याने एकाच तारखेला एकाच महिन्यामध्ये संघाचं कर्ज देखील घेतलेलं आहे आणि अंतर्गत कर्ज देखील घेतलेलं आहे. तर त्याचा तपशील इथं आपण नोंद केलेला आहे आणि यांची जी परतफेड आहे तर ती परतफेड देखील इथं बँकेच्या कॉलममध्ये
संघाची संघाच्या कॉलममध्ये आणि गटाची गटाच्या कॉलममध्ये केलेली आहे. हे VRFचं कर्ज असल्यामुळं या सदस्याने 1,000 रुपये प्रमाणे परतफेड केलेली आहे. 10 महिन्यामध्ये ह्याची परतफेड आहे. आणि जे अंतर्गत कर्ज आहे तर त्यातली त्यांची 3 हप्त्यांची परतफेड झालेली आहे. आणि जे शिल्लक कर्ज आहे तर ते आपण इथं शिल्लक कर्जाच्या तपशीलमध्ये लिहिलेलं आहे. हा सर्व व्यवहार लिहून झाल्यानंतर हिशोबनीसाची सही आपण घेणार आहोत. 9वा जो सदस्य आहे तर त्या 9व्या सदस्याचा तपशील देखील आपण लिहिलेला आहे. याच्यामध्ये इकडं आपण बैठकीचा दिनांक आणि बचत वगैरे याचा तपशील लिहिलेला आहे. 9 नंबरचा जो सदस्य आहे तर त्या सदस्याने फक्त बँकेचे कर्ज 1 वेळेला घेतलेले आहे आणि गटाचे कर्ज 2 वेळेला घेतलेले आहे. तर इथं आपण दोन्ही जे काही आकडे आहेत तर ते गटाच्या कर्जामध्ये टाकलेले आहेत. यांनी संघाचं जे कर्ज आहे तर ते घेतलेलं नाही. त्यानंतर याचं कारण काय आहे ते इथं लिहिलंय आपण. आणि बँकेच्या कर्जाची परतफेडीचा तपशील लिहिलेला आहे. प्रत्येक महिन्याचा 700 रुपये प्रमाणे परतफेड. आणि त्यानंतर जो गटाचा तपशील आहे परतफेडीचा तर तो इथं 2,000 रुपये मुद्दल 80 रुपये व्याज, 2,000 रुपये मुद्दल 80 रुपये व्याज, 3,000 रुपये मुद्दल आणि 60 रुपये व्याज, तर तो 3 महिन्याचा आपण इथं लिहिलेला आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये आपण शिल्लक कर्जाची रक्कम देखील लिहिलेली आहे. 10 नंबरचा जो सदस्य आहे तर त्यांचा इथं बैठकीचा आणि बचतीचा तपशील आपण लिहून घेतलेला आहे. त्यांनी गटाचं 1 वेळेला आणि बँकेचं 1 वेळेला असं फक्त 2 वेळेला कर्ज घेतलेलं आहे. बरेचसे सदस्य गटामध्ये असे असतात की जे कर्ज फारसं घेत नाहीत. या सदस्याने बँकेच्या कर्जाची परतफेड 700 रुपये प्रमाणे केलेली आहे. आणि शेवटचा वर्षाचा जो महिना आहे म्हणजे मार्च महिना जो आहे तर त्या महिन्यातच त्यांनी 15,000 रुपये गटाचे कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे त्याच्या परतफेडीचा तपशील इथं येत नाही. आणि शेवटच्या कॉलममध्ये इथं आपण बँकेच्या कर्जाची शिल्लक रक्कम आणि जे गटाचं कर्ज आहे त्याची शिल्लक रक्कम लिहिलेली आहे. ही जी काही सभासद बचत नोंद वही आहे तर या सभासद बचत नोंद वहीवरूनच आपल्याला गटाचं ऑडिट करताना जो DCB आहे तर तो लिहायचा आहे. पुढच्या उदाहरणामध्ये आपण या सभासद बचत नोंद वहीवरून गटाचा DCB कसा काढायचा तर हे बघणार आहोत. व्हिडिओ निश्चितच उपयोगाचा आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.